मुलांनो, ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये आता आपल्याला शिकायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे अशी लाईन, हा बघा हा सेगमेंट आहे, सेगमेंट ए बी. तर ही जी लाईन आहे, तर अशी लाईन जी सेगमेंटला परपेंडिक्युलर असते आणि सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास होते, म्हणजे सेगमेंटचे दोन सारखे भाग करते, अशा लाईनला म्हणतात सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लाईन असते, अ लाईन जी परपेंडिक्युलर असते सेगमेंटला, अ लाईन परपेंडिक्युलर टू द सेगमेंट. हे बघा, इथे ही या लाईनला आपण नाव देऊ एल लाईन. ही एल लाईन आहे, ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे आणि सेगमेंट ए बीच्या मिड पॉईंटमधून चालली, म्हणजे सेगमेंट ए बीचे दोन सारखे भाग करते आहे, म्हणजे सेगमेंट ए बीला बायसेक्ट करते आहे. मिड पॉईंटमधून चालली म्हणजे सेगमेंट ए बीचे दोन सारखे भाग करते आहे, म्हणजे सेगमेंट ए बीला बायसेक्ट करते आहे. मग अशी लाईन जी परपेंडिक्युलर असते सेगमेंटला आणि सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास होते, त्या लाईनला म्हणतात परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. लक्षात आलं असेल, जी लाईन सेगमेंटला परपेंडिक्युलर असते आणि सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास होते, म्हणजे सेगमेंटचे दोन सारखे भाग करते, त्या लाईनला सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हटलं जातं. आता इम्पॉर्टंट थेरमकडे येऊ आपण, जे जॉमेट्रीमधलं महत्त्वाचं आहे, तुम्हाला माहीत पाहिजे. 9th हा जे थेरम्स तुम्हाला 10thला सुद्धा उपयोगात पडतात. थेरमचं नाव आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. हे दोन पार्टमध्ये आहे. तर पहिला पार्ट असा आहे, पार्ट 1 लिहिलं मी इथे, त्याचं स्टेटमेंट आहे एव्हरी पॉईंट ऑन. खूप सोपे आहे समजायला, अतिशय सोपे आहे आणि अतिशय महत्त्वाचे आहे. तर हा पार्ट 1 जो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा, तो सांगतो की एव्हरी पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट, म्हणजे सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा प्रत्येक पॉईंट इज म्हणजे असतो इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट. हा सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असतो. म्हणजे एखाद्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट जो असतो, तो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर होतो. आता फॉर एक्झाम्पल इथे पहा, हा सेगमेंट ए बी आहे आणि ही लाईन एल जी आहे, ती या ए बीला परपेंडिक्युलर आहे आणि ए बीच्या मिड पॉईंटमधून पास होते. तर लाईन एल जो आहे, लाईन एल जी आहे, ती सेगमेंट ए बीचा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर हे थेरमचं स्टेटमेंट सांगते आपल्याला की परपेंडिक्युलर बायसेक्टरवर, आता ही लाईन एल आहे, याच्यावर इन्फायनाईट पॉईंट्स असतील, कारण पॉईंट्स मिळूनच लाईन बनलेली असते, इन्फायनाईट पॉईंट्स मिळून. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा पार्ट 1 सांगतो की एखाद्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट जो आहे, तो सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असतो. मग आता हा सेगमेंट ए बी आहे, ही लाईन एल जी आहे, हा सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मग आता हा पी पॉईंट जो आहे, तो लाईन एलवर आहे. मग परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असतो. एव्हरी पॉईंट म्हणजे कोणताही पॉईंट ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट. स्टेटमेंट सांगते सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट हा सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असतो. तर पी पॉईंट जो आहे, हा सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईनवर आहे. तर मग हा पॉईंट आपल्या थेरमनुसार सेगमेंटचे जे एंड पॉईंट्स आहेत ए आणि बी, या दोन्ही एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असेल. म्हणजे पीचं एपासूनचं डिस्टन्स म्हणजे पी ए आणि पीचं बीपासूनचं डिस्टन्स म्हणजे पी बी हे सारखं असेल. इथे जर मी एखादा पॉईंट घेतला, इथे हा पॉईंट घेतला मी, या पॉईंटला मी एखादं नाव देऊन दिलं, समजा क्यू नाव दिलं, तर क्यू हा पॉईंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. मग क्यूचं एपासूनचं डिस्टन्स म्हणजे क्यू ए आणि क्यूचं बीपासूनचं डिस्टन्स म्हणजे क्यू बी हे सुद्धा सारखं असेल. मी इथे एखादा पॉईंट घेतला, याचं नाव घेतलं मी सी. हा लाईन एलवर आहे, म्हणजे सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. मग सीचं एपासूनचं डिस्टन्स म्हणजे सी ए आणि सीचं बीपासूनचं डिस्टन्स म्हणजे सी बी हे सारखं असेल. म्हणजे सी ए इक्वल टू सी बी. म्हणजे पॉईंट कुठे असलं पाहिजे, सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असला पाहिजे. मग त्याचं वैशिष्ट्य काय असेल, तो सेगमेंटच्या दोन्ही एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असेल. म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही पॉईंट तो सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असतो. मग हे प्रूव्ह करायला आपण लाईन एल जी आहे, हा घेतला आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे परपेंडिक्युलरचं साईन आहे, याला परपेंडिक्युलर वाचायचं. गिव्हन आहे लाईन एल इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. लाईन एल जी दिसते आहे तुम्हाला, ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे आणि सेगमेंट ए बीच्या या एम मिड पॉईंटमधून चालली आहे.
म्हणजे लाईन एल जी आहे ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे सेगमेंट ए बीचा ॲट पॉईंट एम पॉईंटमध्ये. म्हणजे एम हा मिड पॉईंट असला पाहिजे सेगमेंट ए बीचा. कारण परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणाला म्हणतात? अशी लाईन जी सेगमेंटला परपेंडिक्युलर असली पाहिजे आणि सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास झाली पाहिजे. म्हणजे सेगमेंटचे तिन्ही दोन सारखे भाग केले पाहिजे, म्हणजे सेगमेंटला बायसेक्ट केलं पाहिजे. मग आपल्या फिगरमध्ये ही लाईन एल जी आहे ती सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे एम पॉईंटमध्ये. आणि पी इज एनी पॉईंट ऑन लाईन एल. आणि हा पी जो आहे हा लाईन एलवरचा एनी पॉईंट आहे. मग आपल्याला हे थिअरम प्रूव्ह करायचा आहे की सेगमेंट ए बीचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे लाईन एल, या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा हा पी पॉईंट जो आहे, जे एनी पॉईंट आहे हा पी परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा, तर आपल्याला प्रूव्ह करायचा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉईंट जो आहे सेगमेंट ए बीच्या, तो सेगमेंट ए बीच्या दोन्ही एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी ए इक्वल टू पी बी. तर त्याचं प्रूफ लिहितो आहे मी आता. मी काय केला, सेगमेंट ए बी घेतला, एल लाईन घेतली सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, आणि आता मी प्रूव्ह करतो आहे एल लाईनवरचा हा पॉईंट पी जो आहे हा या सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंटपासून म्हणजे एपासून आणि बीपासून सारख्या अंतरावर आहे. म्हणजे पीचं एपासूनचं अंतर पी ए आणि पीचं बीपासूनचं अंतर पी बी हे मला सारखं दाखवायचं आहे. तर कसं करणार मी आता याला? मी पहा इथे हे दोन ट्रायंगल्स मी आता कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. कोणते? हां, आता मी हे दोन ट्रायंगल्स मुलांना कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. मला प्रूव्ह करायचं आहे पी ए इक्वल टू पी बी. तर इन ट्रायंगल, एक मिनिट, इन ट्रायंगल, हां, तर इन ट्रायंगल पी एम ए अँड ट्रायंगल पी एम बी हे दोन ट्रायंगल्स मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. आता यांच्या हायपोटेनस, हे राईट अँगल ट्रायंगल आहेत, पण यांच्या हायपोटेनसच जर मला कॉन्ग्रुएंट दाखवायचे असतील तर मला हायपोटेनस साईड थेरम वापरता येणार नाही. तर मी इथे आता कोणती टेस्ट वापरतो हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायला? बघा, इन ट्रायंगल पी एम ए अँड ट्रायंगल पी एम बी साईड पी एम इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी एम, ही दोन्ही ट्रायंगल्सची कॉमन साईड आहे. नंतर अँगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एम बी, कारण हे बोथ राईट अँगल्स आहे, कारण ही लाईन जी आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे दोन्ही राईट अँगल्स आहेत. नंतर साईड ए एम इज कॉन्ग्रुएंट टू साईड बी एम, कारण एम हा ए बीचा मिड पॉईंट आहे, कारण ही लाईन परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे जी मिड पॉईंटमधून पास होत असते. म्हणजे ही बायसेक्ट करते आहे सेगमेंट ए बीला. म्हणजे सेगमेंट ए बीचे दोन हे गिवनमध्ये आहे आपल्या. एलला जर तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हटलं तर मग हा ए एम इक्वल टू बी एम. म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील साईड अँगल साईड प्रॉपर्टीनी, एस ए एस प्रॉपर्टीनी. मग ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहे, तर या ट्रायंगलची पी ए साईड आणि या ट्रायंगलची पी बी साईड ह्या करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट होतील. म्हणजेच पी ए साईडची लेंथ म्हणजे पी ए आणि पी बी साईडची लेंथ म्हणजे पी बी हे इक्वल होतील. म्हणजेच प्रूव्ह होईल की ह्या सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर एलवरचा पॉईंट पी हा त्या सेगमेंट ए बीच्या दोन्ही एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर आहे. तर आपण सुरुवात करू आता. इन ट्रायंगल पी एम ए अँड ट्रायंगल पी एम बी साइड पी एम इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी एम. ही आहे रिझन आहे याचा कॉमन साईड. नंतर अँगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एम बी. बोथ राईट अँगल्स. आणि साईड ए एम इज कॉन्ग्रुएंट टू साईड पी एम. हे गिव्हन आहे आपल्याला, कारण एल लाईन ही ए बीचा परपेंडिक्युलर आहे आणि बायसेक्टर आहे. म्हणजे ए बीचे दोन सारखे भाग करते. म्हणजे ए एम इज कॉन्ग्रुएंट टू बी एम. मग देअर फोर ट्रायंगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एम बी. रिझन आहे एस ए एस टेस्ट. आणि देअर फोर मग साईड पी ए
इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी बी. हे आहे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. या कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सच्या ह्या करस्पॉन्डिंग साईड आहेत म्हणून कॉन्ग्रुएंट असतील. मग आता साईड पी ए आणि साईड पी बी कॉन्ग्रुएंट आहे, याचा अर्थ झाला दॅट इज साईड पी एची लेंथ म्हणजे पी ए. साईड कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या लेंथ इक्वल असतात. मग साईड पी एची लेंथ पी ए इक्वल टू साईड पी बीची लेंथ पी बी इज प्रूव्ड. आपण काय केलं होतं, आपण सेगमेंट ए बी घेतला होता. लाईन एल त्या सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर लाईन होती आणि या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा एव्हरी पॉईंट हा सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असतो हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. तर लाईन एलवर आपण एनी पॉईंट पी घेतला होता आणि त्या पॉईंटचं सेगमेंटच्या एंड पॉईंटपासूनचं डिस्टन्स म्हणजे पी ए आणि पी बी हे आपण इक्वल दाखवलं. म्हणजे प्रूव्ह झालं की जो पॉईंट सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो तो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असतो. हे स्टेटमेंट हे पार्ट 1 झालं की जो पॉईंट सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल तो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असेल. आता पार्ट 2 आहे याचा. तो पार्ट 2 म्हणजे याचा कॉन्व्हर्स असतं. म्हणजे थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हे एकाच थेरममध्ये आपण कन्सिडर करतो. आता पार्ट 2 असा आहे, पार्ट 2चं स्टेटमेंट आहे हे उलटं असतंय. जो पॉईंट सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल तो सेगमेंटच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असेल. म्हणजे त्या उलटं काय होईल, याचा उलटं होईल जो पॉईंट सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असतो. जो पॉईंट सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असतो तो सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. ते एनी पॉईंट, कोणताही पॉईंट इक्विडिस्टंट, जो इक्विडिस्टंट असेल कोणापासून, फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट. म्हणजे कोणताही पॉईंट जो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असेल तो कोणावर असेल, तो असेल सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर. एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट लाईज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. 2 पार्ट लक्षात घ्या. पहिला पार्ट काय सांगतो, जो पॉईंट सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे तो त्या सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर आहे. आणि ते पार्ट 2 म्हणजे त्याचं कॉन्व्हर्स असते की एनी पॉईंट म्हणजे कोणताही पॉईंट जो इक्विडिस्टंट असेल म्हणजे सारख्या अंतरावर असेल कोणापासून, फ्रॉम द एंड पॉईंट्स ऑफ द सेगमेंट. जो कोणताही पॉईंट सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून इक्विडिस्टंट असेल तो लाईज म्हणजे असेल ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. म्हणजे जो सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो तो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असतो. आणि जो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असेल तो, जो सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असेल तो पॉईंट त्या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. म्हणजे आता हे प्रूव्ह करायचं असेल मला मगाशी सारखीच फिगर घ्यावी लागेल. मी एक सेगमेंट घेतो, सेमच फिगर असेल. हा सेगमेंट घेतला मी, हा त्याचा मिड पॉईंट पण मला घ्यावं लागेल आणि मग मी अशी लाईन काढायला. आता नाव आता आपण या सेगमेंटचं ए बीच घेऊ. हे बघा ही लाईन आहे समजा. या लाईनवर एक पी पॉईंट आहे. आता या पीचं ए पासूनचं डिस्टन्स आता ही लाईन जी आहे ही ए बीला परपेंडिक्युलर आहे की नाही आपल्याला माहीत नाही.
आपला एक पी पॉईंट होता आणि या पी पॉईंट हा पी पॉईंट एपासून आणि बीपासून सारख्या अंतरावर आहे. म्हणजे पीचं एपासूनचं डिस्टन्स आणि पीचं बीपासूनचं डिस्टन्स हे इक्वल आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे जो पॉईंट सेगमेंटच्या एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर असतो तो सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असतो. मग आता आपल्याला हे प्रूव्ह करायला की मी पुस्तकातलीच फिगर घेतलेली आहे ही. आता हे प्रूव्ह कसं करू आपण. आता गिवन घेतो आहे मी. गिवन असं आहे पॉईंट पी इज एनी पॉईंट equidistant from end points of seg AB. पॉईंट पी जो आहे हा सेगमेंट ए बीच्या दोन्ही एंड पॉईंटपासून म्हणजे ए आणि बीपासून सारख्या अंतरावर आहे. म्हणजे दॅट इज याचा अर्थ झाला पी ए इक्वल टू पी बी. हे गिवन आहे आपल्याला. आता मग अशी होतं की लाईन एल आपण ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला होता आणि परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा पॉईंट पी हा दोन्ही एंड पॉईंट्सपासून सारख्या अंतरावर दाखवला होता. आता त्याच्या उलटा आहे. पॉईंट पी जो आहे तो सेगमेंट ए बीच्या दोन्ही एंड पॉईंट्सपासून म्हणजे ए आणि बीपासून सारख्या अंतरावर आहे. हे आपण घेतलं. पॉईंट पी इज एनी पॉईंट इक्विडिस्टंट फ्रॉम एंड पॉईंट्स ऑफ सेग ए बी. म्हणजेच पी हा सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावरचा पॉईंट आहे. म्हणजेच पीचं एपासूनचं अंतर पी ए आणि पीचं बीपासूनचं अंतर पी बी सारखं आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की पॉईंट पी जो आहे जो सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर आहे तो सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे टू प्रूव्ह पॉईंट पी lies on perpendicular bisector of seg AB. मग आपण काय केलं. आता हा पी पॉईंट आहे. मग आपण आता हे मी आधीच घेतलं होतं. आता एम घेऊ आपण मिड पॉईंट कोणाचा सेगमेंट ए बीचा आणि मग पीला आणि एमला जोडणारी लाईन जी मी आधीच दाखवली होती ती पी एम लाईन काढू. म्हणजे याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करू आपण. आता कन्स्ट्रक्शन आहे टेक मिड पॉईंट एम ऑफ सेग ए बी and draw line PM. हे कन्स्ट्रक्शन आहे छोटंसं की एम जो आहे हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट घ्या आणि पी आणि एम यांच्यातून जाणारी लाईन काढा. आता ही जी लाईन आहे लाईन पी एम लक्षात घ्या. लाईन पी एम जी आहे ती सेगमेंट ए बीच्या मिड पॉईंटमधून चालली आहे. मग नुसती सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून जाणारी लाईन जी असते ती परपेंडिक्युलर बायसेक्टर नसते. जी लाईन सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास होते आणि सेगमेंटला परपेंडिक्युलर असते ती सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. आता आपल्याला प्रूव्ह करायचं होतं पी पॉईंट हा ए आणि बीपासून सारख्या अंतरावर आहे. म्हणजे सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंटपासून इक्विडिस्टंट आहे असं आपण घेतलं होतं. म्हणजे पी ए आणि पी बी आपल्याला माहिती आहे. पीचं एपासूनचं अंतर आणि पीचं बीपासूनचं अंतर सारखं आहे. मग आपल्याला प्रूव्ह करायचं होतं मग असा पॉईंट जो ए आणि बीपासून सारख्या अंतरावर असेल तो सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असेल. मग त्याच्यासाठी आपण एम घेतला मिड पॉईंट सेगमेंट ए बीचा आणि मग या पी आणि एममधून जाणारी आपण लाईन काढली. आता आपण एक काम करू. ह्या दोन अँगलपैकी एक अँगल 90चा दाखवू. जर हे पी एम ए किंवा पी एम बी या दोन अँगल्सपैकी एक 90चा असेल कोणता तरी याचा अर्थ होईल ही पी एम लाईन जी आहे ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. मग जर पी एम लाईन सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर असेल आणि सेगमेंट ए बीच्या मिड पॉईंटमधून चालली आहे तर हा पी एम लाईन जी आहे ती सेगमेंट ए बीचा होईल परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे याचा अर्थ होईल मग की या पी एम लाईनवरचा मग हा पी पॉईंट जो आहे तो सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे हे प्रूव्ह होईल.
म्हणजे जो पॉईंट सेगमेंट ए बीच्या एंड पॉईंटपासून सारख्या अंतरावर असेल तो सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे हे सिद्ध होईल. त्याच्यासाठी ही पी एम लाईन जी ए बीच्या मिडपॉईंटमधून चालली आहे ती ए बीला परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे ह्या लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्टर प्रूव्ह करायला तुम्हाला आता या दोनपैकी एक अँगल जो आहे तो 90चा दाखवावा लागेल. जर हा अँगल 90चा असेल तर मग ही लाईन ए बीचा असेल परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजेच पी पॉईंट जो ए आणि बी या एंड पॉईंट्सपासून सेगमेंट ए बीच्या सारख्या अंतरावर आहे तो सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे हे प्रूव्ह होईल. त्याच्यासाठी आता ही पी एम लाईन जी या ए बीच्या मिडपॉईंटमधून चालली आहे ती ए बीला परपेंडिक्युलर आहे प्रूव्ह करू. त्याच्यासाठी या दोनपैकी एक अँगल 90चा दाखवू. तर याच्यासाठी हे दोन ट्रायंगल आपण आता पी एम ए आणि पी एम बी हे कॉन्ग्रुएंट दाखवणार आहे. हे एस 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 टेस्टनी कॉन्ग्रुएंट होतील. प्रूफ घेतो आहे मी आता. प्रूफ आहे इन ट्रायंगल. आता याला पी एम वाचलं तरी चालतं, पी एम ए वाचलं तरी मी पी एम ए वाचतो. इन ट्रायंगल पी एम ए अँड ट्रायंगल पी एम बी. आता हे कसे कसे कॉन्ग्रुएंट आपण साइड पी ए इज कॉन्ग्रुएंट टू साइड पी बी. हे आहे गिव्हन आपल्याला. नंतर आहे साइड ए एम इज कॉन्ग्रुएंट टू साइड बी एम, कारण एम हा ए बीचा मिड पॉईंट आहे. रीजन आहे कंस्ट्रक्शन. एम इज मिड पॉइंट ऑफ सेक ए बी. आणि नंतर आहे सेक पी एम. सेक पी एम इज कॉन्ग्रुएंट टू सेक पी एम. ये है कॉमन साइड. आता मुलांनो हे दोन ट्रायंगल्स पी एम ए आणि पी एम बी हे कॉन्ग्रुएंट झाले. देअरफॉर ट्रायंगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी एम बी. हे झाले एस 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 टेस्ट. आता तुम्हाला माहीत आहे ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. आपल्याला पहा या दोनपैकी एक अँगल 90चा दाखवणे आहे. आता हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले तुम्ही, तर देअरफॉर अँगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एम बी. देअरफॉर अँगल पी एम ए इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी एम बी. रीजन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आता हे दोन अँगल्स तुम्ही कॉन्ग्रुएंट दाखवले, हा एक आणि हा दोन, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणजे यांचे मेजर्स सारखे आहे. आता बघा हे दोन अँगल्स जे आहेत हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. पी एम ए अँगल आणि पी एम बी अँगल हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर. तर या दोघांची सम 180 असते हे तुम्हाला माहिती आहे. मग आता मी या दोघांची सम घेतो. मी आता पहिल्यांदा हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत, याला लागेल तर मी हे स्टेटमेंट नंबर 1 देतो आहे इथे की हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहे. स्टेटमेंट नंबर 1 झाला. आता करेल मी नाव या दोघांची सम करतो मी आता. पी एम ए अँगल आणि पी एम बी अँगल. ही होईल 180. रीजन असेल अँगल्स इन लिनियर पेअर. मग आता एक काम करू, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे पी एम ए आणि पी एम बी हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणजे सारखे आहेत. तर पी एम एला पी एम एस ठेवू आपण आणि हा पी एम बी जो आहे तर पी एम ए आणि पी एम बी कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजेच इक्वल आहेत. तर पी एम एला पी एम एस ठेवतो आणि पी एम बी जो आहे या सममध्ये पी एम बीला, तर पी एम बी आणि पी एम ए कॉन्ग्रुएंट आहेत तर पी एम बीच्या जागी मी पी एम ए ठेवतो परत. म्हणजे हे पहा पी एम ए आणि पी एम बी या दोघांची सम जी होती ती 180 होती. अँगल्स इन लिनियर पेअर आहेत पण हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण प्रूव्ह केलेलं आहे इथे.
म्हणून मग पी एम ए या सममधला पी एम एच ठेवला प्लस, तर पी एम बी जो आहे पी एम बीच्या जागी मी पी एम बीच्या ऐवजी पी एम ए ठेवतो, कारण पी एम ए आणि पी एम बी सारखे आहेत. तर पी एम बी काढू, पी एम ए ठेवू आणि इथे इक्वल टू होईल मग 180 डिग्री. तर इथे जो मी चेंज केला तो केला फ्रॉम 1, कारण 1मध्ये हे 2 अँगल्स मी सारखे दाखवले होते. हे 2 जर सारखे असतील तर पी एम एला काढून मी पी एम बीला काढून मी त्याच्या जागी पी एम ए ठेवू शकतो. हे इथे मी ठेवलं. तर हा जो चेंज केला मी पी एम बीला काढलं, पी एम ए ठेवलं, हा चेंज केला मी 1वरून, या 1 स्टेटमेंटचा आधार घेऊन. म्हणजे इथे झालं टॉईस अँगल पी एम ए इक्वल टू 180 डिग्री. आता 2ला इकडे घेतो मी, म्हणजे अँगल पी एम ए इक्वल टू 180 डिग्री बाय 2. देअरफॉर अँगल पी एम ए हा झाला 90 डिग्रीचा. म्हणजे हा जो पी एम ए अँगल आहे हा 90चा प्रूफ. आता बघा मुलांनो, हा पी एम ए अँगल 90चा आहे. जर पी एम ए अँगल हा 90चा असेल तर याचा अर्थ झाला की लाईन पी एम जी आहे ती सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. जर पी एम ए 90चा प्रूव्ह होत असेल, म्हणजे आपण दाखवलेलं आहे आता, तर याचा अर्थ झाला लाईन पी एम ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. मग आता ही पी एम लाईन काय झाली हे बघा. कन्स्ट्रक्शनमध्ये एम जो आहे हा सेगमेंट ए बीचा तुम्ही मिड पॉईंट घेतला होता. मग ही पी एम लाईन जी आहे ती सेगमेंट ए बीच्या मिड पॉईंट एममधून पास होते आहे, आणि सेगमेंट ए बीला आत्ताच तुम्ही दाखवलं आहे की ही लाईन सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. मग जी लाईन सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास होते आणि सेगमेंटला परपेंडिक्युलर असते ती सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. मग आता पी एम ए 90चा दाखवला तुम्ही, म्हणजे काय प्रूव्ह झालं, म्हणजे प्रूव्ह झालं लाईन पी एम ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ झाला लाईन पी एम इज परपेंडिक्युलर टू सेग ए बी. मग जर लाईन पी एम ही सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे, मग प्रूव्ह काय झालं, प्रूव्ह असं झालं की हा 90चा आहे हे म्हटल्याबरोबर ही लाईन ए बीला परपेंडिक्युलर झाली. आणि मग त्याच्या पुढे काय प्रूव्ह झालं की लाईन पी एम जी आहे ती सेगमेंट ए बीच्या मिड पॉईंट एममधून चालली आहे आणि सेगमेंट ए बीला परपेंडिक्युलर आहे. मग जी लाईन सेगमेंटच्या मिड पॉईंटमधून पास होते आणि सेगमेंटला परपेंडिक्युलर असते ती सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असते. तर इथे तुम्ही पी एम ही लाईन ही सेग ए बीला परपेंडिक्युलर दाखवली. याचा अर्थ झाला की लाईन पी एम ही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे सेगमेंट ए बीचा. म्हणजेच पॉईंट पी हा सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे हे प्रूव्ह झालं. पी एम जर लाईन ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तर पॉईंट पी हा सेगमेंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे हे प्रूव्ह झालं. मुलांना मी एक काम देतो, आपल्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये हा पार्ट 2 जो आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा तो तुम्हाला ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेला आहे. तर मी हे जे प्रूफ तुम्हाला शिकवलेलं आहे आता, हे प्रूफ तुम्ही नीट वाचा आणि ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचा प्रयत्न करा. काही जर तुम्हाला अडचणी असतील तर मला तुम्ही फोन करून विचारू शकता.